आंघोळीवा आवाणारते हे अक्षदवायच्या पूजनवायची अक्षदाम समर्पयामि श्री महागणाधिपतये पंचसौभाग्यलब्धारं समर्पयामि अक्षदाम समर्पयामि प्रारंभे गणपति विद्यालया सागरा अक्षदाम समर्पयामि अगरबत्तियोड़ा निरंजनोड़ा देवमंगे सद्गण महासौरणकर दक्षिणां समर्पयामि
या ठिकाणी पंचवदन संस्थेचे आधारस्तंभ मान्य DM सुतार साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आपल्या सातारा जिल्ह्याचं नाव देशात पोहोचेल असा आवाज आहे. या सिटीसाठी तयार झाले पाहिजे आणि या ठिकाणी हा दादा आता ज्या जागा हरकती घेऊन गौरव सादर केली त्यासाठी जोरदार तयार झाले लंगडा
नमस्कार, आपण पाहत आहात सतर्क न्यूज. आता आपण आहोत चाड तालुक्यातील उमराई या ठिकाणी. सकाळी 7:30 वाजल्यापासून हवामानाच्या पाठ आध्यात्मिक चर्चा, आध्यात्मिक विषय इथं घेतलेले आहेत. प्रत्येक वर्षी ही जयंती अगदी उत्साहाने साजरी करत असते, अध्यात्माला उजाळा देत असते. पंचवदन संस्थेबद्दल काय सांगाल की त्यांनी आपल्याला एक व्यासपीठ निर्माण करून दिले, काय सांगणार भजन स्पर्धेला व्यासपीठ गरजेचं आहे, कारण भजन कला लोप पावत चालली. त्यांच्या माध्यमातून जर आपल्याला व्यासपीठ मिळालं तर अजून नवीन तरुणांना याच्यापासून ऊर्जा मिळेल, प्रोत्साहन मिळेल. पाडळी त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानतो. त्यांनी तळागाळातल्या कलाकाराला एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. सकाळपासून वर्गाचा असा कार्यक्रम चालू आहे. त्यांनी जेवणाची सोय केलेली आहे, पाण्याची सोय केलेली आहे, शूटिंगची सोय केलेली आहे. आता यूट्यूबला ऑनलाईन संपूर्ण हा कार्यक्रम दिसत आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद मानतो. आपल्याला सर्टिफिकेट मिळालं आहे का? आम्हाला आमचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांना सर्टिफिकेट. विश्वकर्मा सामाजिक संस्थेने या भजन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि आताच सांगितलं की विविध ठिकाणावरून विविध भाविकांनी आपली हजेरी लावलेली आहे. आपण पाहू शकता माझ्यासोबत आहे ते बालचमूक बाल पाटील की जे प्रारंगात आहेत आपल्या भजनाच्या कलामध्ये. जाणून पाहूया आपले ते कुठून आहेत आणि त्यांच्या काय कशी काय कला सादर करतात ते. भक्ती साळुंखे नावाप्रमाणेच भक्ती आध्यात्मिक कोड आहे. आपल्या मंडळाचं नाव स्वर साधना भक्ती मंडळ भजनी मंडळ. येस, काय सांगणार तुमच्या म्हणजे किती वर्ष झाले ही संस्था तुमची कार्यरत आहे? आता मी 2 वर्ष झाली सेवा करत. कसा अनुभव आहे भजनी मंडळाचा? अनुभव कसा आहे? छान अनुभव आहे. गाण्यामध्ये पारायण करणे स्वतःला विसरताय? काय वाटतं भजन म्हणताना? की देव नजर असतो भजन म्हणायच्या. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या सर्व मंत्रिमंडळाचं मी या ठिकाणी प्रथमतः सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. खरं तर या संस्थेच्या संयोजकांना धन्यवाद द्यावे की अशा प्रकारे धन्यवाद द्यावे की हे किती धन्यवाद दिले ते कमी पडणार आहे. उपक्रम या ठिकाणी जोपासले. मी आपणास विश्वकर्मा प्रभूंच्या शक्ती देतो आणि आपला या मंडळाला यापुढील काळामध्ये अशा पद्धतीची स्पर्धा घेण्याची इच्छाशक्ती द्यावी अशी मी सर्व भजनी मंडळाच्या वतीनं आपणास विनंती करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्यासारख्या सामान्य कलाकारांना या ठिकाणी आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आपल्या पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्थेचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे सतर्क इंडियाने घेतलेला हा स्पेशल आढावा आहे. इथं प्रभू श्री पंचवदन विश्व
विश्वकर्मा सामाजिक संस्था उमरज यांच्या वतीने महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील राज्यातील विविध भक्तगणांना भजन गाण्याची इथं संधी दिलेली आहे. आणि माझ्यासोबत आपण पाहू शकता की हे बंधू आणि भगिनी ज्या आहेत या आंध्र प्रदेशवरून आलेल्या आहेत. गेली त्यांच्या तर 2-3 पिढ्या इथं गेलेल्या आहेत, परंतु भटकंती करत आलेले हे परमेश्वर त्यांच्या सोबत होता. असे हे भक्तगण त्यांनी आपल्या इथं कला सादर केली आहे. जाणून घ्यावे हे आंध्र प्रदेश राज्यातील आलेले भक्तगण. नमस्कार. मी बबन चिनू रसाळ महाराज सरेगाव. गेली आमच्या पिढ्या आमच्या आमचं समाज नंदीवाल्याचं आहे. तरी तुमच्या भाषेत बोला जरा. तुमची भाषा कोणती आहे? आमची भाषा तेलुगू आहे. बोला तेलुगूमध्ये बोलतात. मला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ह्या जातीतही विविधताही सदा एकता आहे. तर आपण जाणून घेऊया तेलुगूमधून हे बंधू काय बोलतायत ते. मला माहित आहे महाराष्ट्रातील सतर्क प्रेक्षक सतर्क इंडियाला लोकप्रिय चॅनलला लाईक करणारे तेलुगू सुद्धा प्रेक्षक आहेत आणि त्यांच्यासाठी ही स्पेशल बाईट माట్లాडता बरंच नाथ बालाजी कुलस्वामी उंडत आणि कोल्हापूर महालक्ष्मी उंडत. मी पिढी कडबा आहे. पिढी कडबा आहे. त्याला मग बरंच काय सुविधा लिहू मग सरकार सुविधा लिहू. मराठीत सांगा. मला असं वाटतं सुविधा बोलतात मला फारसं कळत नाही तेलुगू भाषेतला. सुविधा सरकार थोडंसं म्हणल्यानंतर काहीतरी शासनाला त्यांची मागणी त्यांचं एक्सप्रेशन सांगतायत, चेहऱ्यावरचे भाव सांगतायत. जाणून घ्यावं त्यांना काय म्हणायचं. मराठीमध्ये सांगा तुम्ही काहीतरी सरकार सुविधा बोलताय, तुम्हाला काय अपेक्षा? तर माझं एक म्हणणं आहे असं, आमच्या पिढ्या ज्या पंजाबपासून आमचं गेलो असतो आम्ही आमचं समाज नंदीवरच आहे. तर आम्हाला आमची दिंडी गेली आज 17 वर्ष चालू आहे. पांडुरंगाचं चापण सरेगावमधनं दिंडी निघतं. मंडळाचं नाव काय? आमचे भजन मंडळ बालाजी पहिला भजनी मंडळ आणि आता गेले आम्ही 17 वर्ष आम्ही चापळ सरेगावमधनं दिंडी पंढरपूरला निघतं. तसेच गेले 24 वर्ष झालं आम्हाला पारायण चालू आहे. पण सरकारचं आम्हाला कुठलीही सुविधा नाही आणि पंढरपूरलाही जागा नाही. आमच्या माता बहिणी आम्ही भटकंती करीत असतानाही भगवंताची आम्ही सेवा करतो. आपण पाहिलेलं आहे आत्ताच आपण ऐकत आहात की ही जी कला आहे भक्तीची भक्तिरसाची कला आहे ही जिवंत राहावी यासाठी भारत सरकारने महाराष्ट्र शासन सुद्धा प्रयत्नशील असलं पाहिजे असं या बांधवांचं म्हणणं आहे. आणि या संपूर्ण रिपोर्टसाठी सतर्क इंडिया आणि संतोष जगदाळे. भक्तगण आहे जाणून घेऊया आपण त्यांच्या प्रतिक्रिया. सगळा आजचा पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्था उमरज यांचा अनुभव कसा वाटला? छान आहे. नियोजन चांगलं आपल्याला कशा प्रकारे प्रोत्साहित केलं गेलंय काय सांगाल? प्रोत्साहन कसं दिलंय विश्वकर्मा सामाजिक संस्था उमरजने आपल्याला? आपल्याला प्रशस्ती पत्रक देण्यात आलं का? छान. चांगले अनुभवी आहेत त्यामुळे फार चांगलं सुंदर नियोजन आवडलं. आता निकालाची उत्सुकता आहे जाणून घेऊया निकाल कसा असेल ते. धन्यवाद. 16 नसून ही पंढरीच आहे. विश्वकर्मा संस्था आप्पा आणि आप्पांचे सहकारी त्यांच्या माध्यमातून हा सोहळा आज इथे संपन्न झाला. हिंदू हा एक ठिकाणी येण्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम करणं गरजेचे आहे. आज हा वारकरी संप्रदाय इथला
2024 प्रभू श्री रामचंद्र रामलल्ला विराजमान झाले अयोध्येमध्ये त्यांची प्राणप्रतिष्ठा झाली। त्या काळामध्ये मला न्यासाकडून जी जबाबदारी दिली गेली होती ती पत्रिका अक्षता आणि रामाला तुम्ही सर्वांना लोकांनी भेटायला यावं, अयोध्येला जावं, पण ज्या लोकांना शक्य नव्हतं, वयस्कर लोक आहेत, असे लोक सगळे त्यांच्यापर्यंत अक्षता पोचवाव्या आणि अक्षता पोचवण्यासाठी ती जबाबदारी न्यासाने माझ्याकडे दिली होती। खऱ्या अर्थानं सोन्यासारखा दिवस आहे आणि इथं आता एक जो उपक्रम आहे की 22 जानेवारीला जो संपूर्ण भारत देशभर जो एक सोहळा अनोखा अवर्णनीय असा हा सोहळा की राम मंदिराचं उद्घाटन। आमचे ज्येष्ठ सर चव्हाण सर यांनी सकाळपासून अतिशय सुंदर आणि टपमध्ये मंडळी आली। अप्रतिम सादरीकरण झालेलं आहे। अप्रतिम सोहळा हा पार पडत आहे। आणि 35 जेवणाचा सत्कार करत आहेत। लक्ष्मण शिवराम सुद्धा व्हेरी गुड, धन्यवाद। या पंचवर्षांच्या वतीने मनपूर्वक जोरदार ताली पाहिजे। अप्रतिम सोहळा अप्रतिम सोहळा या ठिकाणी झालेला आहे। माऊली मंडळात पेट वाढवावं। प्रथम क्रमांक गुरुजनांनी माऊली मंडळात पेट वाढवावं। माझ्यासोबत आहेत पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, अगदी संयमी, शांत, मन मिळावं, सहकार्याची भावना असणारे असे व्यक्तिमत्व म्हणजे या संस्थेचे अध्यक्ष श्री आदरणीय श्री माननीय अप्पा ससुद्दा साहेब। जाणून घ्यायला त्यांचे संपूर्ण जे त्यांचं ते मावळे आहेत, त्यांचं जे कार्यकारिणी आहे, संपूर्ण त्यांची एक टीम आहे, ते टीमवर्क नेहमी पुढे येत असतं। प्रत्येकामध्ये सहकार्याची भावना असते। जाणून घ्या त्या कार्यक्रमाच्या वेळेला तो कार्यक्रम घ्यायचा आम्ही सुद्धा निश्चित केलं की बाबा हा गावोगावी विश्वकर्मा जयंतीचा सोहळा घेतला जातोय, आपण सुद्धा मुंबईमध्ये जयंती का साजरी करतो। आणि तेव्हा मग आम्ही ठरवलं की पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्थेच्या निर्मितीचं हे पहिलं ध्येय आहे की सन 2015 साली ज्यावेळी आम्ही ठरवलं त्यानंतर 3 दिवसांनी प्रभू विश्वकर्मा जयंती सोहळा होता। मुंबईमध्ये सोहळा करायचं ठरवलं, समाज बांधवांना एकत्रित केलं आणि 3च दिवसात प्रभू विश्वकर्मा जयंतीचा जो सोहळा होता ते अतिशय सुंदर समाज बांधवांच्या सहकार्यामुळे झाला आणि 150च्या आसपास जवळजवळ समाज बांधव आमच्या पाठीशी उभे राहिले होते आणि एकत्रित तो कार्यक्रम सुंदर अशा पद्धतीचा झालेला होता। अध्यक्ष आहेत, आपली भूमिका काय सांगाल? पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्थेमध्ये आपली भूमिका काय आहे? पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्थेमध्ये सर्वसमावेशक नेतृत्व ठेवणं, एकत्रीकरण करणे, समाजातील अडीअडचणींचा जाणून घेऊन पाठपुरावा करणे किंवा त्या अडीअडचणी जाणून घेऊन शासनाच्या माध्यमातून जे काय समाजामध्ये हे करता येईल। शासनाची भयंकर अशा योजना आहेत आणि आजपर्यंत आम्ही शासनाच्या योजनेचा लाभ सुद्धा समाज चुकलेला आहे। सर त्याचं उदाहरण एक सांगा ना, नक्की काय म्हणजे काय सांगायला याविषयी? उदाहरण सांगायचं झालं तर PM विश्वकर्मा योजना जी शासनानं लॉन्च केलेली आहे, या योजनेचा लाभ अनेक समाज बांधवांना होत असताना त्यामध्ये अडचणी येत होत्या आणि त्यामध्ये नरेंद्र मोदी विचारणाचे उपाध्यक्ष सन्माननीय शर्मा सर, या शर्मा सरांना आम्ही इन्व्हाइट केले तर त्यांना त्यांचं कार्यक्रमाला मिळत नव्हते। याच कार्यालयात आम्ही कार्यक्रम घेतला होता, त्यांना इन्व्हाइट केलं, समाज बांधवांना एकत्रीकरण केलं, समाज बांधवांच्या आजपर्यंतच्या ज्या अडचणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी येत होत्या, 200 अडचणी त्यांना रजिस्ट्रेशन व्यवसायासाठी कर्ज असेल
व्यावसायिक मार्गदर्शन असेल होत पूर्णपणे अडचणी त्याला मार्ग काढला आणि मार्गदर्शन. मी प्रताप लोहार या पंचवदन संस्थेचा सातारा तालुक्याचा अध्यक्ष. चांगला कार्यक्रम. आमच्या कार्यक्रमाविषयी काय सांगाल की सकाळी ते अगदी आता 6-6:30 वाजलेले आहे, काय कसं काय नियोजन होतं संपूर्ण कार्यक्रमाचं काय सांगाल? तसं पाहायला गेलं तर आजचा कार्यक्रम सकाळी 7 वाजल्यापासून चालू झाला. 7 वाजल्यापासून आता पुन्हा 7 वाजता आहे, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अविरतपणे इथं कार्यक्रम चालू आहे आणि याचा आनंद सर्वांनी घेतला. आता हा कार्यक्रम आज घेण्याचा असं उद्देश की बाकीच्या क्षेत्रामध्ये आपण समाज एकत्र करतोय, बाकी समाजाला आपण काहीतरी प्रबोधन करतोय, तर या अध्यात्मामध्ये सुद्धा आपला समाज यावा आणि या अध्यात्मामध्ये समाज येण्यासाठी काय करावं असं आम्ही संस्थेचा थोडासा विचार केला. अध्यक्षांच्या आणि बाकी सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भजन स्पर्धा ठेवण्याचा हट्ट धरला आणि तो कार्यक्रम आज आम्ही इथे सादर केला. नमस्कार, नाव काय आपलं? नमस्कार, मी भरत अनंत लोहार. माझं नाव आहे सोनुगे. सह्याद्रीच्या दऱ्यामध्ये वसलेलं आणि मी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं ही संस्था 7 वर्ष चालू झालेली आहे आणि एका कार्यक्रमाला मी इथं उपस्थित राहिलो आणि या संस्थेचा उपक्रम पाहून ही आमच्या समाजासाठी तळागाळातल्या लोकांच्यासाठी धडपडणारी संस्था आहे आणि मी इथे येऊन प्रत्यक्ष पाहिली या संस्थेचे जे अध्यक्ष आहे खरोखर शांत, संयमी आणि लोकांची तळमळ जाणणारं असं व्यक्तिमत्व आहे आणि यांच्याकडे बघून यांचं जे कार्य आहे ते समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना हातभार लावावा या उद्देशाने आम्ही या संस्थेमध्ये जॉईन झालो. त्यांचा याला हातभार आहे, छोटे लहानापासून थोरापर्यंत. निश्चितपणाने, कारण हा एकल्याचा खेळ नव्हे. समाज जर घडवायचा असेल तर सर्व युवा असतील आणि वृद्ध असतील या सर्वांचं सहकार्याची गरज आहे आणि त्याशिवाय समाज हा घडवणार शकत नाही आणि हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संस्थेनं आज 7 वर्ष झाली या सातारा जिल्ह्यामध्ये आपलं पाय रोवले, मुळं घट्ट केलेली आहेत आणि समाजाशी नाळ जोडलेली आहे संस्थेची. खऱ्या अर्थानं मी हाच उद्देश या संस्थेचा पाहिला आणि या संस्थेशी निगडीत झालो आणि मलाही लहानपणापासून सामाजिक कार्य करण्याची आवड होती आणि मला हे क्षेत्र मिळालं, व्यासपीठ मिळालं आणि मला त्या माझ्या कामाचं मला एक थोडंसं त्यांनी शाबासकी म्हणून पाटण तालुक्याचं अध्यक्षपद दिलं आणि ते समाजाच्या सत्कार्याला लागावं यासाठी मला पदाचा मोह नाही. समाज हा महत्वाचा केंद्रबिंदू मानून ते काम करणारा माणूस आहे पहिल्यापासून आणि तळमळ आहे मला आपल्या कुटुंबाबरोबर. आपलं कुटुंब असतं त्यांना कोणीही सहज वर काढू शकते पण आपल्या बरोबर आपल्या खाली असणारा ह्याच्या दर्जातला असेल त्याला कसं आपल्या बरोबर घेता येईल हा उद्देश मनामध्ये ठेवून आम्ही सर्व मंडळी काम करत असतो आणि हाच जो संदेश आहे तो मला या निमित्तानं देऊ शकतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव रोहित रामचंद्र लोहार. आपण पंचवदनी विश्वकर्मा सामाजिक संस्था उंब्रज मध्ये पदाधिकारी आहात, म्हणजे संस्थेमध्ये कार्यरत आहात. तर आज युवा बांधवांसाठी काय संदेश द्याल? सर्वप्रथम मी प्रभू विश्वकर्मा जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो की युवकांसाठी असा संदेश आहे की आपण आपला धर्म वर्गाने आपल्या म्हणजे प्रभू विश्वकर्मा जयंतीनिमित्त सर्वांना एकत्र आणणे, जे समाजासाठी काहीतरी करणे